आता तुम्हाला समजलंच असेल मी कुठे येते. वी आर इन माथेरान. सो 5:30 सकाळची आम्ही ट्रेन पकडली दादर टू नेरळ स्टेशन. सकाळच्या प्रवासाची सुरुवात झाली ती गरम गरम मेथीच्या पराठ्याने. नाश्ता करून आमचा माथेरानचा प्रवास सुरू झाला. नेरळ स्टेशनवरून आम्ही माथेरानसाठी शेअर टॅक्सी पकडली. इथून टॅक्सीचे चार्जेस होते 120 पर पर्सन. टॅक्सीमधून जाताना बाहेरचा व्ह्यू तर इतका सुंदर दिसत होता ना. आजूबाजूला हिरवळ, डोंगर, जागोजागी छोटे छोटे वॉटरफॉल्स दिसत होते. माथेरानची एंट्रन्स तिकीट पर पर्सन 50 रुपीज आहे. सॅटर्डे संडे असल्या कारणामुळे खूपच गर्दी होती. तिकीट काढून आम्ही निघालो रूमकडे. इथून पुढे जाण्यासाठी घोडा, ई रिक्षा, टॉय ट्रेन किंवा वॉकिंग असे ऑप्शन आहेत. पण आम्ही मात्र वॉकिंग चूज केलं, कारण चालत चालत माथेरान एक्सप्लोर करायची मजाच वेगळी आहे. सो गाईज आम्ही आता जिथे रूम बुक केली आहे, रिसॉर्ट आमचं मेघदूत रिसॉर्ट आहे, तिथे आम्ही आलो. आता फ्रेश होऊन आम्ही आवरू आणि परत फिरायला जाऊ. चालत यायला बराच वेळ लागला. 11 वाजता आमचं चेकिंग झालं. सो गाईज आता आम्ही आमच्या रिसॉर्टला पोहोचतो आणि आता आम्ही रेडी वगैरे होऊन आता निघतोय परत फिरायला. वेदर एवढं भारी झालं, म्हणजे माथेरान म्हणजे वसूल झालंय. पाऊस वगैरे असा परफेक्ट, म्हणजे खूप भारी वातावरण इकडचं. मी तुम्हाला दाखवतो. तर गाईज आता आम्ही खंडाळा पॉईंटला जाणार आहोत. तर तिथून मग जरा तिकडची जागा एक्सप्लोर करू. त्याच्यानंतर आम्ही रिटर्न घरी जाऊ जेवणासाठी, कारण आणि मग नंतर रिटर्न फिरू. आम्ही जसे बाहेर निघालो तसा पाऊस आणि वारा एवढा होता की बस रे बस. 2 वर्ष झाले आपण आता भिजतोय, प्रॉपर भिजतोय इथं. इथे एवढं दाट धुकं आहे की समोरचा ना काहीच दिसत नाही. पाऊस आहे ना खरंच. माथेरानला एवढा पाऊस असेल असं म्हणजे एवढं पण नव्हतं वाटलं यार, थोडा थोडा, पण पूर्ण अख्खे भिजलोय आम्ही. कुठे गेलो का गेले. जेवणानंतर थोडासा आम्ही टाइमपास केला. इथे आम्ही चाकदुमवाली ट्रेंडिंग रील ट्राय करत होतो. आवाज नाही, डोक्याला चावला की जाशील. चावायला तर तो डोक्याला चावणार आहे. अरे कुठे आहे? अरे हा दिसला. सनसेट पॉइंटला आहे. सनसेट काय येणार आहे का आता? सो गाईज आता आम्ही शार्लेट लेकला चाललो आहे. त्याच्यानंतर अजून इको पॉईंट बघणार आहोत. अजून एक्सप्लोर करायचं चालू आहे. आणि इथे एवढा बेकार पाऊस आहे ना, म्हणजे रेनकोट घालून पण काय उपयोग नाही आहे खरं. खूप खूप पाऊस झाला खूप. आत्ता कुठेतरी थांबला आहे. आता करतो एक्सप्लोर आणि एक एक स्पॉट दाखवते तुम्हाला मी. शार्लेट लेकला जाताना वाटेत आम्हाला हा रिव्हर्स वॉटरफॉल दिसला. एवढ्या फोर्सने पाणी येत होतं, पण हा माझा अनुभव खूप छान होता. आता आम्ही आलो शार्लेट लेकला. खूप भारी व्ह्यू आहे.
बघा आता. आता आम्ही गरमागरम कणीस खाऊन आम्ही आलो किंग इवॉर्ड पॉइंटला. सामने दिखेगा ना लुइसा पॉइंट है अभी खुलेगा तो देखो उधर भी किंग इवॉर्ड पॉइंटच्या बाजूलाच इको पॉइंट होता. इथे एवढी प्रचंड गर्दी होती ना, पण व्ह्यू खरंच खूप सुंदर होता. सो गाईज आता आम्ही सगळे पॉइंट बघून आलो आहे. इथे एवढी बेकार थंडी, म्हणजे मी माथेरानची थंडी ऐकली होती आणि आता अनुभवली आहे पहिल्यांदाच. खूप भारी आहे, बेकार वारे सुटतात. आणि आता आम्ही सगळे पॉईंट्स क्लिअर केलेत, म्हणजे जेवढे जेवढे आम्ही एका दिवसासाठी ठरवले होते ते सगळे झालेले आहेत. आता आम्ही जातो आहे घरी आणि दुसऱ्या दिवशी आम्ही दुसरे पॉईंट्स बघायला जाऊ. आता बघूया. ही बाबा, हा वाकडा काय मी नाही काढला. अरे काढ ना असं पाठ. आणि जर तुम्ही काय एक वाव चांगलं आलं आणि तुम्ही या सीझनमध्ये येत असाल ना, तर खरंच वरती ते इथे येणं म्हणजे प्रश्नच नाही. एक दिवस झाला आहे, अजून दुसरा दिवस आहे. मला फिरायचं, एक्सप्लोअर करायचं आहे सगळं, पण एका दिवसातच खरंच वरतीट आहे एकदम. म्हणजे एवढं भारी वेदर, जसं हवं होतं तसं वेदर मिळालं आम्हाला. आणि अजूनही पाऊस आहे, येतं जातं, वारे धुकं आणि सगळंच भारी आहे. पहिल्यांदाच आली होती मी माथेरानला, म्हणजे आले आहे. आता घरी जाते, फ्रेश होतो आणि मग अजून मार्केट फिरू. मार्केटमध्ये काही घ्यायचं असेल तर आम्ही ते पण घेऊ, जरा मार्केट एक्सप्लोर करू. आणि आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये थांबलो तिकडचं जेवणही खूप म्हणजे मस्त होतं. चिकन, आम्ही नॉनव्हेजच सगळं ऑर्डर केलं होतं. एकदम भारी वरती ते जेवण, पण असं नाव ठेवण्यासारखं नाही, चांगलं. तर म्हणजे हा माथेरानचा डे 2 आहे आणि आता आम्ही लुसिया पॉईंटला जाणार आहोत. तिथे जरा एक्सप्लोअर करू. सकाळचं म्हणजे सकाळी पण एवढा पाऊस येत होता ना, आम्हाला खरं तर सनराईज बघायचा होता, पण पावसाने ह्या सीझनमध्ये तर नाहीच मिळत मोस्ट ऑफ. पण आता लुसिया पॉईंटला जातो, जरा एक्सप्लोअर करतो. तो पॉईंट राहिला आमचा. त्याच्यानंतर आम्ही कड्यावरचा गणपती तिकडे जाणार आहोत आणि आता निघालोत. तुम्हाला दाखवते मी. आपला ॲक्वा पॉईंट आता इथे या साईडला. सो आता आम्ही आलो आहोत लुसिया पॉईंटला. एवढा पाऊस आहे वरती आणि एवढे धुकं आहे की काहीच दिसत नाही आहे आम्हाला समोरचं. फक्त एकच दिसतं आहे की तो एक बागासारखा टेक्स्चर आहे तिकडे. म्हणजे तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल. लुसिया पॉईंट बघून आमचं चेकआउट झालं आणि गेलो माथेरानची गरमागरम मॅगी खायला. जादू वाटते ना. कबड्डी खूप खेळला, कबड्डी आणि क्रिकेट खूप खेळलोय. सो आता आम्ही आमचा माथेरानचा शेवटचा स्पॉट तिथे एक्सप्लोअर करायला जाणार आहोत, कड्यावरचा गणपती. आता तिकडे चाललो, थोडंसं चालायचं आहे आम्हाला. आम्ही गाणी ऐकत चाललोय आता. लेट्स गो. कड्यावरच्या गणपतीकडे जाताना रस्ता एवढा सुनसान होता की आम्हाला कोणच दिसत नव्हतं. तिला बोलते, मी वचन दिलेलं की 1 तास 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 1 तास
मंदिर मामा की काय बोलतो. कड्यावरच्या गणपतीकडे जाताना रस्ता थोडा अवघड होता, कारण एका बाजूला खोल दरी होती. त्यामुळे चालताना जरा सांभाळूनच जावं लागत होतं. पण आजूबाजूला निसर्ग इतका सुंदर होता की एक्सप्लोअर करायला मजा आली. सो गाईज आता आम्ही कड्यावरच्या गणपतीवरून आलोय. खूप लांब होतं, म्हणजे जायला 1 तास यायला 1 तास एवढा टाईम लागतो कड्यावरच्या गणपती. पण आमचं दर्शन झालं आणि धुकं तर होतेच, पण आम्हाला दिसला थोडाफार तरी गणपती दिसला. आणि आता आमचा हा शेवटचा स्पॉट होता. सो आता मी चालू आहे घरी आणि माझा ब्लॉग इथे सेंड करते. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सांगायचं झालं सांगायचं झालं तर तो जो आमचा रूम होता, मेघदूत नाव होतं आमच्या रिसॉर्टचं. तर मी एवढं पण जास्त म्हणजे चांगला रेट नाही देणार त्याला, कारण की तिथे म्हणजे आमचा जो रिसॉर्ट होता तिथे पाण्याचा प्रॉब्लेम होता, लाईटचा जरा होता. पण जेवण खूप छान होतं तिकडचं. जेवण खूप आवडलं आम्हाला, सगळ्यांनाच आवडलं. तर येताना मी तो रिकमेंड नाही करणार मेघदूत करून. आमचा जो रिसॉर्ट आम्ही बुक केला. ओके, आता आम्ही जातो. ओके, बाय.